मिंट चटणी, पुदिन्याची चटणी कशी वाटते? टेम्पटिंग ना? रेसिपी पाहायची आहे? चला बघूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण एक झटपट आणि पटकन होणारं असं एक चटणीचाच प्रकार आहे जो पनीर टिक्का बरोबर, चिकन टिक्का बरोबर हॉटेलमध्येही सर्व केला जातो. तर अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण आता बघूया. तर फर्स्ट आपल्याला लागणार आहे 1 वाटी कोथिंबीर. आणि जर 1 वाटी कोथिंबीर असेल तर अर्धी वाटी पुदिन्याची पानं म्हणजे निम्मी. 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिन्याची पानं, पाव कप म्हणजे 1/4 कप दही आणि पाव चमचा, पाव टीस्पून, हा टीस्पून आहे, पाव टीस्पून चाट मसाला आहे हा, पाव टीस्पून रॉक सॉल्ट आहे आणि 1 टीस्पून आहे, हाफ टीस्पून आहे तेल. तेल म्हणजे हे साधं तेल, तिथे ऑलिव्ह ऑइलही चालेल. आणि इथे आपल्याला 1 मिरची, कमी तिखटाची आहे ही, 1 मिरची, अर्धा लिंबू आणि अगदी थोडंसं आलं. हे बघा, अगदी थोडंसं आलं आणि 2 लसणाच्या पाकळ्या सोललेल्या आहेत. या 2 लसणाच्या पाकळ्या. आता काय करायचं आहे, आपण हे सगळं मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आणि मग पुढे बघूया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बाय 1 हे सगळे पदार्थ टाकूया. 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिन्याची पानं, ही मिरची आहे ती आपण तोडून टाकू, हे आलं आणि लसूण, पाव चमचा मीठ, पाव चमचा चाट मसाला, अर्धा टीस्पून तेल, अर्धा लिंबू, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळी चव बॅलन्स करायला पाव कप दही. आता हे छान मिक्सरला फिरवून घेऊ. तर अशा प्रकारे आपली मिंट पुदिन्याची चटणी तयार आहे. तर चला आपण आता सर्व करू. तर ही आहे आपलं आजची स्पेशल मिंट पुदिना चटणी, अगदी हॉटेलसारखी, की जी आपल्याला हॉटेलमध्ये प्रत्येक चिकन टिक्का, पनीर टिक्का डिशसोबत मिळते. ती मिंट पुदिना चटणी रेडी. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू. आणि डू सबस्क्राईब, की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. थँक्यू. तर अशा प्रकारे आज आपण रेडी केली आहे पुदिन्याची चटणी, जी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते विथ पनीर टिक्का, चिकन टिक्का, आणि आपण अगदी आवडीने ते डिपिंग म्हणून खातो सुद्धा. तर आज आपण ती अगदी सोप्या पद्धतीने माझ्या चॅनलवर दाखवली आहे. तर तुम्ही प्लीज ही रेसिपी फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.